close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. आजचा दिवस 28 जुलै गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण सकाळी सकाळी निघून त्र्यंबकेश्वराचं दर्शन, सूर्यक्रिया, प्रत्यक्ष सूर्य भगवंताच्या साक्षीने, नंतर सप्तशृंगी मातेचं दर्शन आणि हा अलभ्य लाभ गुरुपौर्णिमेच्या इष्ट पर्वावर आपल्याला सर्वांना होणार आहे. आणि त्यासाठी ही आपली मदत फाउंडेशनच्या माध्यमातून आध्यात्मिक ट्रिप माननीय व्यंकटेशजी इंगळे मदत फाउंडेशन अध्यक्ष यांनी आयोजित केलेली आहे. तर या आध्यात्मिक ट्रिपचा मुख्य उद्देश म्हणजे फंड रेझिंग ॲक्टिव्हिटी आहे ही मदत फाउंडेशनची. आणि याच माध्यमातून अनेक वक्तृत्व स्पर्धा, अनेक सत्संगाचे कार्यक्रम, नंतर 15 ऑगस्टला बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो या योजनेअंतर्गत गोरगरीब मुलांना स्कूल बॅग्स किंवा शूज, कपड्यांचं वाटप केलं जातं. आणि मदत फाउंडेशनचं व्यंकटेश इंगळेजींचं महान कार्य, या कार्याला आपल्या सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा. तर सुरुवातीला लगेच थोड्या वेळाने आता वाजलेले 8:30 आणि आम्ही लगेच नाश्त्याला सुरुवात केली. गाडीतच खायचं सगळ्यांचा डिसिजन होता. जी स्पेशल डिशची आज नाश्त्याचा मेनू आहे, जे की यांची आयडिया आहे. यांनी सांगितलं असं असं बनवायचं, हे मटेरियल ते, आणि सगळ्यांनी आम्ही इथून सगळ्यांना सर्व केलेलं आहे आणि सगळे खाऊन झालेलं आहे आता सगळ्यांचं. इथून पुढं आम्ही आमच्या निघालो पुढच्या प्रवासाला. शिव हे काय आहे? शिव ही काही व्यक्ती नाही, ही कुठली प्रतिमा नाही, ही कुठली आकृती नाही, ती काय आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. We'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on हे आम्ही लावलेलं बेलवृक्ष, नाही हे चिंच आहे, खाली बेल आहे. ओके सॉरी, खाली बेल आहे इथं आणि ही चिंच आहे. Yes. चला. आणि आम्ही पहिलं आमचं जे मंदिर होतं त्र्यंबकेश्वरच्या आधी, कोणतं आहे सर? सप्तशृंगी माता. सप्तशृंगी माताचं हे मंदिर आहे. आणि इथं आम्ही आता पहिले इथं पाया पडून मग आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. बघा आमची गॅंग नाही सटकणार, एवढं लवकर नाही जाणार मी. छोटी बघा आमची इथे एक छोटी पण आहे, किती खतरनाक चालते इथे. आता आम्ही चाललोय सूर्यक्रिया करायला चाललो आम्ही. आज नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे, सूर्यक्रिया. तुम्ही कधी ऐकलं नसाल आणि तुम्ही पण कधी केलं नसेल. सचिन सर आम्हाला शिकवणार आहे सगळ्यांना. सो तिकडं वर चाललो आहे आम्ही, त्या धबधब्यापाशी, तिथं क्रिया करणार आहे. रस्ता एवढा अवघड आहे की मागची येतात हळूहळू. तरी हा ब्रो तर बिना चपलीतच आला. मी बिना चपले जाणार होतो, पण म्हटलं मी घातलं होतं म्हणून आणि आलो. डेस्टिनेशन बघू शकतो तुम्ही, एकदम क्लास आहे. आणि इकडून हा सूर्य, हा जयद्रथ, हा सूर्य आणि हा जयद्रथ. हे सचिन सर हे आज आम्हाला शिकवणार आहे सूर्य क्रिया.
सूर्यक्रियाचे फाउंडर. हाऊ टू टॅप एनर्जी, सोलर एनर्जी टू इनवोक इन अवर सोल. आली सगळी गँग मागून. आता इथं आहे एकदम जागा आहे कमी पण town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. आता आम्ही सूर्यक्रिया वगैरे करून झालेले आमचं आणि आम्ही चालले पुढच्या प्रवासाला. आपण कुठे चालले ब्रदर? त्र्यंबकेश्वर मेन मेन सगळ्यात मेन आहे. सगळ्यात मेन जिथं आता तिथं मस्त मजा येणार आम्हाला सगळ्यांना. सो आता आम्ही जस्ट सूर्यक्रिया वगैरे झाली आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली. विषय काय बघा मित्रांनो, आम्ही लुडो खेळतोय आणि तिघांच्या गोटे बघा, तिघांच्या ना तीन गेल्यात आणि कोण जितणार माहित नाही. एकदम सगळ्यांच्या आतमध्ये. आता चला आपण कॅमेरा समोर असताना घेऊ कॅमेराला. आपण रेड वाली माझी आहे, ब्ल्यू वाली याची आहे आणि ग्रीन वाली यांची. ग्रीन पण शर्ट घातले. तर आता बघू कोण जिंकते. मला तर वाटतं मीच हारणार आहे. अरे हा पहिला आलाय. आता व्यंकटेश सर आणि माझ्या हारणार तर मीच आहे. व्यंकटेश सर मध्ये मीच हारणार आहे. काय दोनदा एक पडणं सोपं आहे का? झालं हारलो मी. हे दोघांनी गेम केला. हारलो मी. और ये टॉपिक निकला फीफा. ये दोनों जीत गए गाइस. फर्स्ट सेकंड. मैंने पहले बोला था मेरे को नहीं खेलने का. मैं हार जाता हूँ. तो तेरा लक खराब है, तेरा बैट लग खराब है. इसलिए मेरे को नहीं अच्छा लगता पता है लूडो. नहीं भाई वो जीतता था लेकिन क्या हुआ? तर हा मी शर्ट घातलेला आहे, चेंज केले. एकट्याने चेंज केलं, बाकी कोणी चेंज केलेलं नाही. कारण सगळ्यांचं म्हणणं होतं. कधी केलं पाहिजे? मी आतमध्ये गाडीत असताना याला माहीत पण नाही मी चेंज केलेलं. कधी केलं माहिती का? मी का चेंज केलं माहिती का? मी तुमच्यासारखं चेंज नसतं केलं पण मी यामुळे चेंज केलं कारण मी ब्लॅक घातलं होतं. देवाला ब्लॅक चालत नाही ना. सो त्यामुळं मग ऑलरेडी शर्ट घातलेला होता म्हणजे ऑलरेडी बॅग. कसं वाटतं तुला? आणि सगळी बॅग आमची गँग सगळी रेनकोटमध्ये. पण आम्ही दोघं विदाऊट एजेड आणि अजून मागे येतात. ये रेनकोट हे रेनकोट नाही, जॅकेट आहे ना.
जॅकेट एवढं मोठं हा बाई कैलासच्या टाइमला घेतलं. बघा सगळीकडे फिरणारा माणूस आहे. पाऊस खूप जोरात सुरू झालेला आहे या ठिकाणी आणि सगळ्यांनी आता रेनकोट यांचा कामी आला, पण आम्ही तरी छत्री घालणार, आम्ही रेनकोट वगैरे नाही घालणार. पूर्ण भिजायची तयारी आहे ना भाऊ, जर भिजलं तरी बाई माझी तर आहे. याची पण तयारी आहे, माझी पण तयारी आहे. आपली गँग पुढे गेलेली, आपण पटक्यात पुढे जाऊ, नाहीतर आपण सगळ्यात मागत राहू. तसं आपले अर्धे पण मागे आहेत. हा अर्धे मागे नाही, खूप मागे. मागे आपण सगळ्यात पुढे आहे ना. अजून तू याच्या आधी इकडे कधी आलाय का? मला आठवण नाही. आणखी मी आलो ऐकून नाही जाणार. म्हणजे याला काय आठवत नाही. हा म्हणजे जर का मला एकदा काहीतरी मी काढून दिलं ना, झालं मग आलो. पप्पू कुठे? आलो मी सरांपाशी आलो. एवढ्या मेहनतीने आपण एवढं पळत आलो, फायनली भेटले आपण. आता मागं खूप जण राहिले असते. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय बाई. एकदम करत ना, थंड वाटतंय थंड. थंड वाटतंय ना. तू काय खाल्लं का? बघा याची क्षमता पण खूप आहे. हा पण नाही जेवला बघा, हा सगळे नाही जेवले म्हणून हा पण नाही. याला पण भूक लागली, पण हा म्हणला नाही, सगळे जेवणार सोबत नाही का भाऊ. म्हणजे बघा किती याचं मन मोठं आहे. अन्नमय. बाई आले बघ, हेच ते मंदिर त्र्यंबकेश्वर. इथं आता आम्ही जाणार आहे. बघू शकता इथं मंदिर वाजता क्लास आहे, एकदम टॉप क्लास मंदिर आहे. इथं आज जाणार आहे आम्ही. ब्रदर तू काय करतोय इथं भाऊ? कोणाचं? याच्याकडे फोन इथून तर काही दरवाजा नव्हता, एंट्री नव्हती, तिथून एक्झिट होतं. मग आता आम्ही दुसरी दिशेला चाललोय. दुसऱ्या दिशेहून आम्ही आता कुठं चाललो भाऊ आपण? आता आपण तिकडे दुसऱ्या शेजारी म्हणजे हा खूप चांगला व्यक्ती आहे बरं का, हा खूप मदत करतोय मला, नाही करे भाऊ. मग छत्री घेते, काढते, तू चांगला माणूस आहे. तुला काय आवडतं, काय तुला तुला काय पाहिजे सांग. मला सध्या पाहिजे बीट सॉक्स. लिप सॉक्स का? एवढं छोटं का मागितलं, मोठं का नाही मागितलं? काय तुला काय आवडतं खेळायला? त्याला फुटबॉल आवडतं बरं का. मेस्सीचा फॅन आहे, मेस्सीचा. रोनाल्डोचा नाही, रोनाल्डोचा नाही, मेस्सीचा No फॅन. need for Ronaldo, ओके. but Messi is better. ओहो, से जा रहे एंट्री से. एंट्री से जा रहे हैं और अभी हम लगे हैं लाइन को. Yes. अभी बहुत ज़्यादा गर्दी होने वाली भाई है. मेरे को इसका यही नहीं मिल रहा है जो जिसको बांध के रखते ना वो ऐसा. अरे वो है ही लगता है, इसमें नहीं है क्या? लगता है. तो थोड़ा दूर पकड़ना है कैमरा को. ये ले बस क्या यस ब्रो, तेरा बहुत अच्छा है. क्या करना है. आता आमची मागून गँग येते आताच इकडून सुरुवात आहे. हळूहळू माग ऑटोमॅटिक खूप माग आहे. आम्ही आलो आहे अर्धे पुढे आणि आम्ही तिकडं सर पण आहे. सर तिथे समोर आहे, सर सगळ्यात पुढे, आम्ही त्यांच्या मध्यभागी आणि अजून आमची गँग माग आहे. आणि आमच्यासोबत एक छोटं बाळ पण आहे. चार पाँच नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. शिवाय ओम नमः 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 शिवाय ओम नमः. वहाँ ध्यान नादन नादन बिंद आकाश नहीं, वहाँ काल कहाँ. सब शून्य अशून्य का है पल है, ईश्वर ही निरंकार जहाँ. वाढली पण आम्ही जाणार दर्शन घ्यायला.
तिथून आता एंटर होणार आम्ही आणि मग आम्ही जाणार. आमच्या अजून सगळी गँग आली. ठीक आहे. तू सॅड काय खुश राहणार. ऑपरेटर आहे. इथे मग गाईस आमच्यासोबत ही छोटी पोरगी पण आहे. काय करते छोटी किती क्यूट आहे बघा. एवढी क्यूट आहे ना ती खूप उत्सुकता आहे तिला पण जायची. आता बघा शिवशंभूच्या दर्शनासाठी ती आतुर आहे. आता दर्शन तर झालेलं आहे आमचं. आता आम्ही या साईडला फोटो वगैरे काढायला जाणार आहे सगळे. सर कसं वाटलं तुम्हाला सर? एक नंबर, खूप छान. मलाही खूप छान वाटलं आज. एकदम निवांत लवकर दर्शन झालं आज. 45 मिनिट्स दर्शन झालं. 45. आणि आता बघू शकतो ही गर्दी बघून आता मजा वाटते. काही वेळा आधी आम्ही तिकडून इकडं लोकांना बघून म्हणत होतो यार मस्त मस्त एन्जॉय करतो. आता आपण आलोय. टाइम बदलतो बघ. टाइम बदलतो बघ. माझ्या मागे तुम्ही इकडं जिथं डग आहे ना इथं बघू शकता. एवढं खतरनाक झाड पहाड आहे. डायरेक्ट पहाड मोठं पहाड आहे ज्याने असं वाटतं की बाई आपण एकदम सगळीकडनं असं आजूबाजूला डोंगर आहे आणि त्यात आम्ही एकदम मध्यभागी. असलं क्लास वातावरण आहे ते. असलं क्लास आहे ना. पार्वती हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अशी आलतो बघ चुकून एंट्रीसाठी. आता आपण एक्झिटला आलोय. समजलं. छत्री ओपन करावं लागेल बॉस आपल्याला. पाऊस वाढलाय. ओपन कर. येस येस कम ऑन. आलो. फोटो फोन दिला नाही का? येस. अरे ते उलट आम्ही चाललो आमच्या गाडीकडे जाऊन आपण जाणार दुसऱ्या प्लेसला. थर्ड लंचला नंतर जाणार आपण. लंचला जातोय मग अनुपम शिलाय. अच्छा आणि पहिले अनुपम शिलाय वाटतं. पहिले लंच आहे मग अनुपम शिलाय आणि मग ट्रेकिंग. ठीक आहे चला आता बघू याचं खरं ठरतंय का माझं खरं ठरतंय. बघू आता बघूच. आता खरंच कळून जाईल कोणाचं खरं ठरतंय. आता आम्ही खरंच लंचला थांबतोय. या भाऊचं खरं ठरलेलं आहे. इथं आम्ही या हॉटेलला थांबतोय राजस्थान. या भाऊचं खरं ठरलंय. हा भाऊ खरंच बोलला. तो चॅलेंज जिंकला या ठिकाणी. यार आता आमचं जेवण करून झालंय आणि पाईप भरलं का तुझं? नक्की का भाऊचं पण पोट भरले आणि आता आम्ही चाललोय गाडीकडे. पटपट जाऊ आपण सगळ्यात आधी जाऊ. आणि आमची मागं गँग. कसं वाटतंय तुला? वातावरण कसं आहे हे बघू शकता. इथं काय मंदिर आहे? मंदिर आहे. याचं स्ट्रक्चर सुंदर आहे. आणि तो स्कूल आहे. आणि स्कूल बघू शकता तुम्ही बघा. आणि ते स्कूल आहे सगळं. एवढं मोठं स्कूल आहे. तुला जायचं आहे शाळेत? तुला टाकू तर शाळेत जिरली नाही का? शप्पथ असलं क्लास वातावरण ना मित्रांनो. बघा खाली डायरेक्ट हे पूर्ण हे दिसतं आणि असलं थंड हवा आहे. डॉगीत भाऊ पण आहे सोबत. हे भाऊ बरं आहे का? काय करतोय? काल भैरव. कसलं खतरनाक वातावरण बघा. आणि आमचे सर पुढे आहेत. चाललंय थोडं पळत कारण की सचिन सर थोडी इन्फॉर्मेशन दिली तर मला पण कळलं पाहिजे ना की नक्की आपण काय करतोय. सो त्यामुळे थोडंसं मी कष्ट घेतोय. आणि बघा तुम्ही थोडे पुढे गेलेले आमची बाकी अर्धी पण आहेत मागं. सारखा एक्सक्यूज मी. फायनली आता जेवल्यामुळं जास्त पळणं पण नाही होते.
अजून आम्हाला वर जायचं अर्ध्यात एक मंदिर आहे या ह्याचं आम्ही चाललोय. येस रोड त्या मागच्या वेळेस खरा डोंगरला गेलो तो सेम तसाच भाई एकदम चिखला घसरू शकतो आम्ही असा रोड आहे. पण आम्ही जाणार आहे सगळे मागं अर्धी गँग आहे. सो बघा तुम्ही वर अर्ध्यात हे डोंगर बघता ना तुम्ही याच्या निम्म्यात मंदिर आहे. सो आम्ही तिथे जाणार आहे सगळे. तुमचं नशीब खराब नाही, तुमच्या सवयी खराब आहेत आणि हे वाक्य तुमचं नशीब बदलू शकतं. आम्ही दोघांनी ब्ल्यू घातले आणि आता इथं पायऱ्या सगळ्या बरं इतका वेळ चिखल होता आणि आता पायऱ्या असल्यामुळे आम्ही पटपट चढू शकतो ना भाऊ. तू भाऊ मध्ये खूप दम आहे तसं भाऊ केदारनाथ चढलेला नाही का मग कैलास बापरे बघा या पोरात खूप दम आहे. आणि वर बघू शकतो कसलं क्लास वातावरण आहे इकडं. मॅडम येतात मागून मॅडम फुल तयारीत एकदम रेनकोट वगैरे घालून पूर्ण अजिबात भिजायचं नाही. मग अशी मंदिरात म्हटल्या की मी नाही घालणार मी फोटो काढणार आहे. आता बरोबर घातलं मॅडमने गद्दारी केली मॅडमने माझ्यासोबत. आणि यावेळेस यांनी का नाही घातलं मागच्या वेळेस यांनी घातलं होतं रेनकोट. ओके आता तुम्ही छत्री मी रेन एन्जॉय करतोय. माहिती का विषय बघा हे एक मंदिर आहे इथं आम्ही आलोय. पण विषय असा आहे मी जास्त घाबरतोय यांच्यासारख्यांना कारण हे ना फोन घेऊन पळून जात आहेत मला असं कळलेलं. सो मी थोडी बुतरीच घेते आणि तो उडी खायला तयार आहे पण मी अजिबात हा चष्मा पण घेऊन जातात. सो तुम्ही इथं कधी पण आलात तर यांच्यापासून जरा लांब राहा. हे प्रत्येक जण फोन बघण्यासाठी हा आयफोन आहे ना. सो आयफोनला लगेच ॲपल बघितलं की त्यांना खायला वाटतं. अँड्रॉइडला काही टेन्शन नाही. इथे गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे आणि या ठिकाणी गंगेचं पाणी तीर्थ म्हणून देण्यात येतं. सो इथं एकदम बघू शकतो तुम्ही या ठिकाणी बघा माकड किती प्रत्येक जागी माकड बघा माकड आणि इकडे व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू एकदम असं वाटतं भाई. खूप माकडांना घाबरतो. त्याला एकदा चावलं होतं ना माकड मग तेव्हापासून शकल दिका माझा पण खिशाला हात लावला होता त्याने. मी घाबरलो म्हटलं भाई फोन बिन घेतो का काय पण म्हटलं भाऊ मला मार पण फोन बिन काय घेऊ नको. इकडे जायचं आता आम्हाला वर जाणार. आता पाऊस वाढलेला आहे मित्रांनो. पाऊस या ठिकाणी खूप वाढलाय आणि त्याचे कधी कुठून येतील सांगता नाही येणार. सो मला जपूनच राहणार मॅन्डेटरी. ते समोरचं शेष इथे अहिल्यानी गौतम ऋषींनी दोघांनी 108 महादेवांची पूजा करून इथे यज्ञ करण्याचा हवन केलेला. या अहिल्या मातांनी व्रत केलं का माझ्या नवऱ्याचा पातक दूर झाला तर आम्ही ते 108 शिवलिंगांची पूजा. जसे आपण छोटे मोठे जे पाप होतात ते ह्या ठिकाणी नसतात. आपण फुलं वगैरे आणले असेल महादेवाला ते इथे पाहू शकता. जय शंकर शंकर जय ओम गिरिजापति भवानी शंकर ओम गिरिजापति भवानी शंकर जय शंकर. मित्रांनो इथं 108 शिवलिंग आहेत. 108 करेक्ट 108. इथं आम्ही आता तपस्या केली थोडीशी दुसऱ्या माकड सरांच्या अंगावर कसं बसलं एकदम भाई. तो तिकडं यायला लागला ना तो माझा फोन उडून गेला बघा. आज आम्ही इथं गंगाद्वार इथं आलेलो आहे आणि गंगाद्वार हे गंगा अवतरण्याचं दुसरा स्पॉट. पहिल्या ठिकाणी जिथं गंगा अवतरली ब्रह्मगिरी पर्वतावर ते जिथं शंकर भगवंताने जटांच्या मधून गंगेचं अवतरण झालं, गोदावरीचं अवतरण झालं. दुसरा स्पॉट म्हणजे हा गंगाद्वार. तिसरा स्पॉट म्हणजे हा जिथं अहिल्या मातेने गौतम ऋषींच्या गोहत्येचं पातक नष्ट व्हावं याच्यासाठी 108
108 शिवलिंगांची स्थापना करून, स्वयंभू शिवलिंगांची स्थापना करून त्याचं पूजन केलं. आणि आता हा पुढचा जो स्पॉट आहे, ही आहे गोरक्षनाथांची गुफा. ही गोरक्षनाथांची गुफा का प्रसिद्ध आहे, तर गोरक्षनाथांनी ज्ञान दिलं गहिनीनाथांना, आणि गहिनीनाथांनी जे ब्रह्मज्ञान दिलं ते निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथांनी तेच ब्रह्मज्ञान दिलं ज्ञानदेवांना, आणि ज्ञानदेवांनी ते ज्ञान प्रगट गुह्य बोले. ते जे गुह्य होतं ते प्रगट करून टाकलं हरिपाठाच्या माध्यमातून. आणि म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. श्री गुरुदेव दत्त. आता चालले पुढं गुफेला. तिथं समोर गुफा आहे ती. इकडं वातावरण बघा, इथं कसलं क्लास एकदम. नुसतं डोंगर भाई. आणि एवढं मोठं पर्वत आणि त्यात हे माकड. मी जातो सगळ्यात पुढं. आलोय आता आम्ही गुफेपाशी. चला 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 गुफेमध्ये चला. बॉस गुफा बारीक आहे, आपल्याला सगळ्यांना बसता येणार नाही. ओके. सगळ्यांनी जाऊन दर्शन करून आते असं नाही. ही गुफा तर आपण गुफापेक्षा छोटी. आणि सगळ्यांनी कोणता मंत्र म्हणायचा? कोणता? शिव गोरक्ष गोरक्ष गोरखनाथाय, शिव गोरक्ष गोरक्ष गोरखनाथाय, शिव शंभो नमाय, शिव शंभो नमाय, शिव शंभो नमाय, शिव शंभो नमाय, शिव गोरक्ष गोरक्ष गोरखनाथाय, शिव गोरक्ष गोरक्ष गोरखनाथाय, शिव शंभो नमाय, शिव शंभो नमाय, शिव शंभो नमाय, शिव शंभो नमाय, शिव गोरक्ष गोरक्ष. Step by step, the clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe trying to protect your soul. We are here. आता आमची गुफा बंद झाली आणि आता काय आहे? अनुपम शिला. अनुपम शिला राहिलेला आहे आमचा आता फक्त. अनुपम शिलेला आपण जाणार आहोत. अनुपम शिला म्हणजे गुरु गोरक्षनाथांनी जिथं 84 सिद्धांना ब्रह्मज्ञान दिलं तो स्पॉट. आता आपण इकडे कुठं आले? अनुपम शिला. अच्छा ही आहे अनुपम शिला. Ready to explore right up in the sky. एवढा दगड आहे बघा, एवढा मोठा पर्वत. आणि याला एक सगळे प्रदर्शनं मारतात की आज आपण आपलं झालेलं आहे सगळं. आणि इथून आपण चाललोय. कुठे चाललोय बॉस आता? आता आपण चाललोय आपल्या हॉटेलला चांदवड. हो ठीक आहे. इट्स तू आता चेंज करणार आहे कपडे? नाही का? माझे ओले ओले नाही? झाले. मी चेंज करणार आहे परत. आणि मागून आम्ही आता सगळं आमचं झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आमच्या गाडीकडे. तिथून आपण कुठं जाणार आहे गाडी घेऊन? चांदवड चांदोडला काय आहे तिथं? हॉटेल, आपला हॉटेल मेरवी स्टे. ओके, तिथं स्टे होणार आहे का आपण? त्या स्टेसाठी आम्ही तिथं थांबणार आजची आहे. रात्र आजची रात्र तिथं. दुसऱ्या दिवशी परत काही स्पॉट करून आम्ही निघणार आमच्या घरी. तर दिवस नाही. धीरे. ओके धीरे चला, आपण हळूहळू जाऊ. तुम्ही पण चेंज करणार असाल ना? हो चेंज करू आपण आता गाडीत गेलो. मैं भी करूँगा सब कर. तू पण चेंज कर. सब करने तो मैं क्यों नहीं करूँगा. आता इथून पुढे आम्ही टाईप जातो घरी. बाय बाय. ए माँ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक सबस्क्राईब करत राहा. की नाही. श्रद्धा वेगळी ना आमच्या. चल बॉस, आपल्याला लवकर गाडीकडे जायचंय. आपण सगळ्यात पहिले जाऊ गाडीकडे. गाडीमध्ये आजी आपण बघ कुठे. आजी बघ कुठे. आजी आपलं सगळ्यात पुढे. आता चेंज वगैरे केलेली.
आता आम्ही जिथं स्टेला थांबायचं तिथं थांबलो. गाडी परत ते सकाळी जसं माहोल होता एकदम लाल 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 लाईटचा, सो आता तसा माहोल झालेला एकदम मस्त वाटतं. आता आम्ही बॅग घेऊन आलेले रूम. हा ही आमची एकदम टॉप क्लास रूम आहे आणि खतरनाक नियोजन आहे सरांचं. आणि हा आमचा चाकांचा गडी जो की आज नाशिकला आहे, याला भेटायला बोलवले खास. आता पटक्यात चेंज करतो मी पण, थकलोय मी पण, सकाळपासून वैतागलेलो आहे. आणि अशा प्रकारे आता खाली हॉटेल आहे आणि वर हे ग्लेशियर असे रूम आहे. आता आम्ही पटक्यात आवरून चेंज करून जेवण करून मस्त झोपणार. सो आजचा ब्लॉग डे 1चा ब्लॉग मला वाटते खूप मोठा होईल. सो डे 1 डे 2 असे ब्लॉग टाकेल. सो आजचा ब्लॉग डे 1 आहे, उद्या बाकी डे 2 टाकेल. सो व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. खूप मेहनत केलेली व्हिडिओसाठी, पावसात फोन घेऊन गेलेले. सो सपोर्ट. बाय, गुड नाईट.